मंत्रालय परिसरामध्ये काँग्रेसचं ज्या ठिकाणी ऑफिस होतं ती जागा आता मुंबई मेट्रो रेलने परस्पर आरबीआयला विकली आहे. याची कोणतीही माहिती ही काँग्रेस पक्षाला देण्यात आली नाही. यावरच आज आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत हे संपूर्ण प्रकार तुम्ही उघडीस आणला आहे, काय सांगाल? हे गुन्हेगारी स्वरूपाचंच कृत्य आहे असं आमची धारणा आहे. याचं कारण असं की जमीन अधिग्रहण करताना जर आता ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांची जर फसवणूक होत असेल तर सामान्य माणसाचं काय होणार हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. ज्या वेळेला आम्हाला तिथनं स्थलांतरित करण्यास सांगण्यात आलं ते त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पत्रानं आम्हाला सांगितलं होतं. आणि आम्ही नुसतं काँग्रेस पक्षाचीच फसवणूक नाही, इतरही पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, रिपब्लिकन पक्षाचे गट आहे, तिथे समाजवादी पक्ष आहे, त्यांची सगळ्यांची कार्यालय तिकडे होती राजकीय पक्षांची. ती कार्यालयाची जागा तुम्हाला मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनला त्यावेळेला मुंबई मेट्रोच्या कामात 3 कामासाठी हवी होती. आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपलं पत्र लिहिलं होतं. नंतर शासनाने निर्णय घेतला होता की ज्या वेळेला हे स्थलांतरित करण्यात येणार आहे त्यावेळेला हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या जिथे आमची जागा आहे तिथेच बांधकाम करून नवीन इमारतीमध्ये आम्हाला जागा देण्यात येईल. हा निर्णय शासनानं सांगितला होता आणि ती जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टाकली होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं आम्हाला पत्र दिलंय की तिथेच आम्ही जागा देणार आहोत. आणि त्यांच्या या आश्वासनानंतर आम्ही ती जागा रिक्त केली आणि आम्ही दुसऱ्या जागेवरती त्या ठिकाणी गेलो होतो, जी भाड्यावरती आता जागा आम्ही जिथे कार्यालय आहे तिथं. परंतु आम्ही तिथे स्टेक होल्डर्स आहोत, सगळे राजकीय पक्ष जेवढे तिथे आहेत त्यांची, त्यांना न विचारता संपूर्णपणे अंधकारात ठेवून ही जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि शासनानं संगनमतानं ती रिझर्व्ह बँकेला विकून देखील टाकलेली आहे. प्रश्न असा आहे की यामध्ये रिझर्व्ह बँकेची देखील फसवणूक झाली असं आमचं म्हणणं आहे. कारण त्या संदर्भामध्ये आम्हाला तिथेच जागा मिळणार आहे अशा तऱ्हेचं जे आश्वासन हे सरकारतर्फे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे दिलं होतं त्याची जाणीव त्यांना करून देण्यात आलेली दिसत नाही. आणि संपूर्णपणे आम्हाला न विचारता आमचं पुढे काय होणार हे न सांगता तुम्ही असे परस्पर निर्णय घेता. ही हुकुमशाही मानसिकतेचं निदर्शक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामधनं आमची फसवणूक झालेली आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे आता आम्ही पत्र लिहिलेलं आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला की या संदर्भातला हा जो काही व्यवहार 3,400 कोटीचा झालेला आहे तुमचा, खऱ्या अर्थानं 1,800 कोटी तुमची एस्टिमेट होते त्याच्यापेक्षा कमी मिळाला. तो जनतेचाच पैसा आहे. तुम्ही असा निर्णय कसा घेतलात की थेट विकायचा विदाउट कुठलाही टेंडर न करता, निविदा प्रक्रिया नाही करता तुम्ही शासकीय कार्यालयाला ती दिली असेल. शासन निर्णय झाला असला तरी तो जनतेचाही पैसा आहे. परंतु आम्हाला न विचारता आम्हाला अंधारात ठेवता. आणि आम्हाला जे अंधारात ठेवलेलं आहे ते रिझर्व्ह बँकेलाही तुम्ही अंधारात ठेवले की अशा पद्धतीचा काही निर्णय तुम्ही घेतला होता. त्यामुळे हे अत्यंत जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. आणि ह्याच्यावरती आम्ही पत्र लिहून मागणी केलेली आहे की तात्काळ हा जो व्यवहार झालाय तो रद्द करावा या संदर्भामध्ये. आणि आम्हाला हे स्पष्टीकरण देण्यात यावं कारण आमचा तिकडे अधिकार आहे. या संदर्भामध्ये तुम्ही असा निर्णय का घेतला आणि जर याच्याबद्दल काही कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयात झाल्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही अशा पद्धतीचं पत्र आम्ही दिलेलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते, आता देखील तेच आहेत. त्यावेळेस आपल्याकडे पत्र आहे, आपण ते पत्र दाखवलं. आता त्यांच्याकडून काय आपल्याला सांगण्यात आलंय का आपण पत्र व्यवहार त्यांच्याबरोबर केलाय परस्पर? त्यांचं पत्र जे आहे तेच आठवणीसाठी देत आहोत की तुम्ही हे आश्वासन दिलं होतं त्यावेळेला आम्ही रिक्त जागा केली होती. प्रश्न असा आहे की ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचा कारभार हा शोभतो का? हे लोकशाही मानसिकतेच्या किंवा लोकशाही प्रक्रियेमध्ये येतो का? ही हुकुमशाही मानसिकता आहे. तुम्ही स्वतःहून अशा पद्धतीने निर्णय कसे घेऊ शकता? जे तिथे कार्यालय होते त्यांचं काय मत आहे हे न विचारता त्याची विचारणा न करणं ही तुमची जबाबदारी नाही का? आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशन हे करत असेल तर त्याला शासनाने पाठिंबा दिला कसा? तुमच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे हे आम्ही त्यांनाही आठवणीसाठी देतो आहोत की या संदर्भामध्ये तुम्ही जे आश्वासन दिलेलं म्हणून आम्ही गेलो. आता आम्हाला वाऱ्यावर सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. बरं, वाऱ्यावरचा विषय नाही, हा आमचा अधिकार आहे. तो अधिकारावरती तुम्ही अधिग्रहण करता. जी एस्टिमेटेड कॉस्ट होती त्यापेक्षा कमी याच्यात ती जागा विकण्यात आली आहे, कोणतीही निविदा प्रक्रिया न करता. याकडे कसं बघता तुम्ही? घोटाळे म्हणून तुम्ही बघता का कसं? या संदर्भामध्ये ही जी प्रक्रिया झालेली आहे ती उचित नाही असं आमचं म्हणणं आहे. याचं कारण आहे की शासन तरी शासनाच्याकडे शासकीय दुसऱ्या शासकीय संस्थेला तुम्ही देत असाल तरी ह्या संदर्भामध्ये तुमचंच एस्टिमेट होतं की खासगी व्यवस्थेला दिलं असतं तर 5,200 कोटीला मिळाले असते. आणि 3,400 कोटीला तुम्ही दिले, 1,800 कोटी कमी केले. ते 1,800 कोटी कोणाची आहे? जनतेचा पैसा आहे हा. तुम्ही अशा पद्धतीने निर्णय कसे घेऊ शकता? आणि मग शेवटी तुम्ही मुंबई मेट्रोला अधिभारच लावणार आणि ते खर्च वसूल करणार आहात. तुम्हाला पैशाची गरज आहे आणि ती जनतेच्या सेवेसाठी आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे तुम्ही एकतर्फी पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत ते उचित नाही असं आमचं म्हणणं आहे.
आता या संदर्भात आपण कोर्टामध्ये जाणार आहात. निश्चितपणे याच्यावरती आम्ही आता पत्र दिलेलं आहे, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्याचं उत्तर आल्यानंतर याच्या पुढे शासन आणि याचा पाठपुरावा केल्यानंतर आम्ही निश्चितपणे न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. बाकीच्या पक्षांची देखील तिकडे जागा होती, त्यांच्याबरोबर काही आपला संपर्क झालाय? आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांनी लवकरात लवकर डोळे उघडावेत अशी आमची त्यांना विनंती असेल आपल्या माध्यमातून. आपण पाहिलं असं तर हे होते सचिन सावंत यांनी सांगितलं आहे की या संदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. कॅमेरामन आतिश कांबळेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.